शेतजमिनीवरील अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी वृद्धाचे आंदोलन, बिगर सातबारा शेतकरी संघटनेची न्यायाची मागणी। कोडशी खुर्द येथे शेतजमिनीवरील कथित अतिक्रमण हटवण्याच्या मागणीसाठी 80 वर्षीय शेतकरी नानाजी बोर्डे यांनी कोरपणा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे। त्यांच्या मालकीच्या सर्वे क्रमांक 58 मधील जमिनीची 23 मार्च 2023 रोजी अधिकृत शासकीय मोजणी करण्यात आली होती। भूमी अभिलेख कार्यालयाच्या क प्रतिनुसार जमिनीवर अतिक्रमण झाल्याचा दावा करण्यात आला आहे। अतिक्रमण व बेकायदेशीर कुंपण हटवण्यासाठी 10 जुलै 2023 रोजी तहसील कार्यालयात अर्ज करूनही कारवाई न झाल्याने उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे बिगर सातबारा शेतकरी संघटनेचे नेते जगदीश इंगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले। त्यामुळे न्याय मिळेपर्यंत उपोषण मागे न घेण्याचा पवित्रा बोर्डे कुटुंबियांनी घेतला। मोजे कोडशी तालुका कोरपणा जिल्हा चंद्रपूर येथील आमचे शेतकरी नानाजी तुकाराम बोर्डे आणि बापूराव तुकाराम बोर्डे यांचा गट नंबर 58 हा मालकीचा आहे। सन 2023च्या रजिस्टर मोजणी क्रमांकाप्रमाणे त्यांनी शेत जमीन आपली मोजून घेतली आणि आपल्या जमिनीच्या हद्दीत त्यांनी कंपाऊंड लावलेलं होतं। त्यानंतर त्याच्या शेजारी शेतकरी यांनी पुन्हा मोजणी टाकली। त्या मोजणीप्रमाणे आमची क सीट आणि सीमा ह्या बरोबर समाधानकारक होत्या, परंतु जेव्हा 2026ला मोजणी टाकण्यात आली त्याच्यामध्ये सुद्धा क सीट सुरक्षित आहे, परंतु सीमांकन जे आहे त्याचे जे सीमा आणि हद्दी आहेत त्या सरहद्दीमध्ये भूमापक क्रमांक म्हणजे मापक अधिकारी भूमी अभिलेख कार्यालयाकडून त्या सीमा मागे पुढे करण्यात त्याच्यामध्ये त्यांनी हस्तक्षेप केला आणि अन्यायग्रस्त शेतकरी नानाजी बोर्डे तुकाराम बोर्डे यांच्या शेतात किमान 12 ते 15 फूट जागा त्यांनी कब्जात केलेली आहे। सदर कब्जा काढण्याबाबत वेळोवेळी पाठपुरावा करत गेले, परंतु तहसील प्रशासनाच्या अक्षम्य दुर्लक्षित धोरणामुळे ते 80 वर्षाचे शेतकरी तिथे 2 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत। उपोषणाला बसून सुद्धा तहसीलदार कोरपणा यांनी मोठ्या प्रमाणात त्या उपोषणकर्त्याच्या मागण्याकडे अक्षम्य प्रमाणात दुर्लक्ष केलं आणि त्यांना एक नोटीस दिली की तुम्ही तुमचं उपोषण बिना परवानगीचं असल्यामुळे तुम्ही मागे घ्या। आमच्या तहसीलदार मॅडमला असं म्हणणं आहे की आम्हाला नोटीस दिल्यापेक्षा संविधानात्मक मार्गाने ते लोक उपोषणाला बसलेले आहेत, त्यांच्या मागण्याबाबत कोणत्या अधिकाऱ्याचे संबंधी आहेत त्यांना एक पत्रव्यवहार देऊन सरळ मार्ग काढला पाहिजे अशी आमची एक भूमिका होती। परंतु तहसीलदारांना चेक हातवर करून या लोकांना न्यायालयाचा रस्ता दाखवला, जे की तहसीलदार अर्धन्यायिक अधिकार भारतीय संविधानानं तहसीलदार तालुका दंडाधिकारी यांना त्यांना दिलेले, परंतु ते त्यांच्या अधिकाराचा वापर न करता एका विशिष्ट यंत्रणेच्या इशाऱ्यावर ते एका शेतकऱ्यावर अन्याय करत आहेत। म्हणून आम्ही आज जिल्हा पोलीस अधीक्षक साहेबाकडे त्यांची तक्रार केली, मोजणी दुरुस्त करण्यासाठी सुद्धा तक्रार केलेली आहे। आणि आज या पत्रकार परिषदेच्यामधून जे शेतकरी पुत्र आहेत ज्यांचे वडील तिथं बसलेले आहेत, 80 वर्षाचे वडील आहेत, ते संघर्ष करत आहेत आणि तहसील प्रशासन मोठ्या प्रमाणात त्याच्यावर दुर्लक्ष करते। तर आम्हाला नोटीस देऊन उपोषण प्रवृत्त करण्यापेक्षा आमच्या ज्या प्रमुख मागण्या आहेत त्या मागण्याकडे त्यांनी लक्ष देऊन त्या मागण्या पूर्तता कशा होतील, कोणाच्या कक्षातले विषय याच्याशी त्यांनी व्यवहार करून आम्हाला त्याचं उत्तर द्यायला पाहिजे होतं। हां बोला, तुमचे वडील उपोषणाला बसलेले आहे, काय मागणी घेऊन ते उपोषणाला बसलेले आहे? आमची मागणी एवढीच आहे, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। आणि 2023ला आम्ही मोजणी केली, मोजणी केल्यानंतर तारेचं कंपाऊंड केलेलं आहे, त्यांच्यानंतर त्यांची मोजणी झाली आहे। एक अधिकारी एक वाद लावून आमच्या निर्माण करत आहे, त्यांनी हद्द कायम केला तेव्हा त्यावेळेस अर्धा फूट 1 फूट इकडे तिकडे होईल, पण आज 12 फूट अंदर टाकलेलं आहे 2026च्या मोजणीनुसार। फक्त आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि आमचं कार्याचं कुंपण 19 तारखेला रात्री त्यांनी उठून आमच्या शेतात फेकलेलं आहे, आमच्या शेतीची नुकसान झालेली आहे।